हाय गाईज, बिग बॉस मराठीच्या घरात आज 5व्या आठवड्यामध्ये कोणते सदस्य तुम्हाला बघायला आवडणार नाही अशा सदस्यांचा आज टीव्हीमध्ये असलेला फोटो फोडायचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा हा मजेशीर नॉमिनेशन टास्क बिग बॉसनी या आठवड्यामध्ये ठेवलेला आहे. तर या नॉमिनेशनमध्ये सगळेच जण राकेशला, अनुश्रीला, विशालला टार्गेट करताना दिसत आहेत. चला तर बघूयात कोणी कोणाला नॉमिनेशनमध्ये टाकलेलं आहे आणि कोणाची दुश्मनी कशा पद्धतीने पर्सनल गोष्टीवरती गेलेली आहे. हाय गाईज, तर बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क वेळी प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर येतात आणि प्रत्येकालाच या गोष्टीमुळे वाईट वाटतं. तर इथे राकेशने अनुश्रीला नॉमिनेशनमध्ये टाकलेलं आहे, कारण तिचा जो गेम आहे तो तिला आवडत नाही. राखीचं तर सगळंच बिघडलेलं आहे, त्यामुळे ती प्रत्येक वेळेस राकेशला टार्गेट करताना दिसते. मग तिचे काही पर्सनल रिझन असतील आणि काटा गँगचे मेंबर्स जे आहेत ते टोळी गँगच्या मेंबर्सना नॉमिनेशनमध्ये टाकतात. सागरने सुद्धा राकेशला टाकलेलं आहे. तर इथे राकेशने विशालला नॉमिनेशनमध्ये टाकलेलं आहे. आता या अगोदर यांचं असं मत होतं की मला हा या गेममध्ये हवा आहे, त्यामुळे याला मी नॉमिनेशन टास्कमध्ये नाही टाकणार. पण आता गेम हा फिनालेकडे चाललेला आहे, त्याच्यामुळेच या नॉमिनेशन टास्कमध्ये राकेशने विशालला टार्गेट केलेलं आहे. आणि इथे यांचं भांडण इतकं जोरदार लागलेलं आहे की बिग बॉसने अक्षरशः अनाउन्समेंट दिलेली आहे की राकेश आणि विशाल दोघंही एकमेकांपासून लांब व्हा, कारण विशालने डायरेक्ट राकेशचा जो डिवोर्स झालेला आहे याच्यावरती घात घातलेला आहे. तर त्याने त्याचं एज काढलेलं आहे. असं या दोघांमध्ये फाईट चाललेली आहे आणि सगळेजण या एकमेकांना हातापायी झाल्यावरती सोडवताना दिसत आहेत. आता बघायला गेलं तर राकेशचा डिवोर्स हा मॅटर एक पर्सनल आहे, परंतु राकेशने स्वतःहून घरामध्ये सांगितलेलं होतं. पण या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये एवढी पर्सनल गोष्ट बोलल्यामुळे राकेशला सुद्धा विशालचा राग आलेला आहे आणि तो त्याच्या अंगावरती गेलेला आहे. तर विशालचं म्हणणं आहे की तू सुद्धा माझं एज काढत असतोस, त्यामुळे कुठेतरी या दोघांचंही चुकलेलं आहे. पण प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यावरती असं आहे की राकेश, तन्वी, दीपाली हे सगळेजण विशालच्या विषयी बॅकबिचिंग करताना दिसतात. इवन विशाल सुद्धा अनुश्री बरोबर बसून हेच करताना दिसतो. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये राकेश आणि विशाल या दोघांमध्ये कोणाला फिनालेमध्ये बघायला आवडणार नाही आणि या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कोण चुकले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच रिव्ह्यूच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.